पुढील 5 दिवस राज्यात पावसाला पोषक हवामान आहे। त्यातही आज आणि उद्या पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे। तर आज 8 जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। राज्यात आजही काही भागात गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आज जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज आहे। तर नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर तसंच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे। उद्या अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे। तर मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। रविवारी परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय। तर जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। सोमवारी पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय। तर मंगळवारी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अशाच हवामान अपडेटसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।